वैजापूर शहरात महिलांच्या सोन्याच्या दागिन्याच्या चोरीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दोन्ही प्रकरणात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे। पहिली घटना सोमवारी सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास चंद्रपाल नगर परिसरात घडली। फिर्यादी नम्रता वाकडे आपल्या घरासमोर झाडू मारत असताना लाल व काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी गल्लीत फेरफटका मारताना त्यांना दिसून आले। काही वेळाने दोघेही अचानक त्यांच्या समोर आले। चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून भरधाव वेगाने पळ काढला। नम्रता वाकळे यांनी चोर चोर असा आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग केला। परिसरातील नागरिकांनीही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी दुचाकीवरून वेगाने शहराबाहेर पसार झाले। फिर्यादीच्या माहितीनुसार दुचाकी चालवणाऱ्या युवकाने गुलाबी रंगाचा शर्ट व निळी जीन्स परिधान केली होती, तर मागे बसलेल्या युवकाने काळा शर्ट, निळी जीन्स पॅन्ट आणि काळी टोपी घातली होती। दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता। चोरीस गेलेल्या सोन्याचे गंठणाची किंमत अंदाजे 84,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। दुसरी घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वैजापूर बसस्थानक परिसरात घडली। रुक्मिणी काळे या आपल्या नातवासोबत कोपरगावहून छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये वैजापूर बसस्थानकातून चढत होत्या। बसमधील गर्दीत तिकिटासाठी पैसे काढण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता त्यामध्ये ठेवलेली सुमारे 2.5 तोळे वजनाची सोन्याची माळ गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र दागिने मिळून आले नाही। गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्समधून सोन्याची माळ चोरल्याचा त्यांना संशय आहे। चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत अंदाजे 60,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। एकाच दिवशी महिलांच्या सोन्याच्या दागिन्याच्या चोरीच्या 2 घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये वैजापूर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।